अध्यक्ष महोदय, सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून काही अत्यंत वाईट आणि दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत। जत तालुक्यामध्ये एका 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आणि अत्यंत वाईट पद्धतीने तिचा खून करण्यात आला। अध्यक्ष महोदय, ह्याच्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली, पण ज्या व्यक्तीने त्या लहान मुलीचा अत्याचार करून खून केला त्याच्यावर पोक्सोचा पूर्वीचा कायदा होता। अध्यक्ष महोदय, या प्रसंगातनं मला शासनाला हे निदर्शनास आणायचं आहे की ज्या गुन्हेगारांवर पोक्सोचे कायदे पूर्वीपासून असतात त्यांच्यावर पुन्हा ते जेव्हा जिल्ह्यात येतात, तालुक्यात फिरतात आणि पुन्हा असे जर गुन्हे करण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये असेल, त्यांच्यावर शासन कुठल्या पद्धतीने देखभाल त्यांच्यावर कडक नजर ठेवणार आहे का? असे गुन्हे त्यांनी करू नये अशी काय काळजी घेणार आहे का? अध्यक्ष महोदय, एका विषयावर वारंवार चर्चा केली जाते सभागृहामध्ये, जे महाराष्ट्रामध्ये वाढतं ड्रग्सचं प्रमाण आहे। आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आमच्याकडे मिरज तालुक्यामध्ये ड्रग्सचा साठा सापडला। परवा विट्यामध्ये एका MIDCतल्या फॅक्टरीमध्ये 30 कोटीचा हा ड्रग्सचा साठा MDचा प्रमाण सापडण्यात आला आणि त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली। परंतु हा ड्रग्स कसा ह्याचं बनवलं जातं आणि हे ड्रग्स कुठे विकले जातं, संपूर्ण महाराष्ट्रातली नवीन पिढी आज कुठेतरी धोक्यात या ड्रग्समुळे आली आहे का, हा गंभीर प्रश्न आमच्या सांगली जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात उभा राहिलेला आहे। अध्यक्ष महोदय, हा फार सिरियस आणि गंभीर विषय। एक मिनिट अध्यक्ष महोदय, जलसंपदाच्या बाबतीत मला एकच विषय सांगायचा आहे। आमच्या सांगली जिल्ह्याला दुष्काळी तालुक्याला गावातल्या शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या ताकारी, टेंबू, अरफळ आणि म्हैसाळच्या योजना आहेत। अध्यक्ष महोदय, अरफळच्या योजनेबाबतीत सातत्याने मी तिथल्या पाटबंधार अधिकाऱ्यांशी बोलत आहे। माझ्या पलूस तालुक्यातील काही गाव आहेत, तिथले आज बोंबवाडे असेल, आंधळी, मोळावळे, सांडगेवाडी या गावातील आज उन्हाळा सुरू झाला, मार्चचा महिन्यात आहे। मी काही दिवसांपूर्वी तिथल्या पाटबंधार अधिकाऱ्यांशी बोललो आणि तिथला पाणी प्रश्न CM साहेब गंभीर आहे आणि तिथल्या पाण्याचं सातत्याने तिथल्या पाटबंधार अधिकाऱ्यांनी पाणी सोडवणूक केली पाहिजे, कारण पुढे एप्रिल महिना आणि मे महिना येणार आहे आणि म्हणून ही जी काही पाणी वाटप त्या गावांमध्ये केलं जातं ह्याच्यामुळे शेतकऱ्यांचं शेतीच्या पिकांचं प्रचंड मोठं नुकसान होतंय। यावर त्या ठिकाणी आज कृष्णा कालवा समितीची बैठक झाली नसल्यामुळे तिथं पाणी सोडवण्याचा निर्णय झालेला नाही असं आम्हाला सांगण्यात येतं। हे चुकीचं अध्यक्ष महोदय, पाणी सोडवण्यात अशी माझी मागणी आहे। धन्यवाद अध्यक्ष महोदय।